असं अचानक बोलावून घेतले मला ताईने. तिच्या डोक्यात काही नवीन प्लॅन शिजत तर नसेल ना? असू दे ताई, आता तू काय पाहिजे ते प्लॅन कर. ती पाहिजे तेवढं मला मनवायचा प्रयत्न कर, पण हा दया तुझ्या जाळ्यात अडकणार नाही. ह्यावेळी नाही तुझ्या समोर नमतं घ्यायला लावलं तर नावाचा दया नाही मी. माझ्या लेकीच्या बाबतीत जराही चुकीचं मी खपवून घेणार नाही. मुळात मी हातात चोखूच देणार नाही. हा हॅलो, मी काम सांगितलं होतं त्याचं काय झालं? माझ्या मामाची मला खडा न खडा माहिती पाहिजे, त्याच्या सगळ्या बँक डिटेल्स सुद्धा पाहिजेत. आता कुठं असेल काय सगळे डिटेल्स मला पाहिजे. अरे एक काम सांगितलंय तेवढं होत नाही वेळेत तुमच्याकडनं. मला लवकरात लवकर सगळी इन्फॉर्मेशन पाठव. आज तुला सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला लागणार आहे. आज आज सोक्ष मोक्ष लागल्याशिवाय मी शांत बसत नसतो. धैर्य हा माझ्या मागावर आलाय की काय? हा तर माझा पाठलागच करतोय. काय चाललंय काय हे सगळं? ताई ताई ताई, अगं किती किती प्लॅन करशील का? हॅलो दया, निघालास ना? ओ काय काय चालवलंस काय तू? कसला प्लॅन करतेस? हा अगं तू सांगितलंयस तिथं यायला निघालोय, पण तुझा पोरगा धैर्य माझ्या मागावर काय येतोय? काय बोलला? हा दया, हे बघ, माझा कसलाही डाव नाहीये. अरे धैर्य तुझ्या पाठी येतोय. हे बघ, धैर्य तुझ्या पाठी काय येतोय मला खरंच काही माहित नाही. मला काहीच माहित नाहीये. तू उलट उलट मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं, आणि ते पण एकांतात, म्हणून मी तुला इथे बोलवत होते. तू तू त्याला चुकवून इकडे ये. हा, त्याची पाठ सोडवून इकडे ये लवकर. शिट.
मामा कुठं गायब झाला? यास धैर्याचा पाठलाग सुटला. हा, माझा पाठलाग करतोय काय? अरे दया आहे मी, दया. कुठं गेलाय हा मामा? कुठं शोधायचा याला? धैर्य, तुम्ही शांत व्हा बघू. सापडाल मामा, हायपर होऊ नका तुम्ही. असं कसं हायपर होऊ नको? आता कुठं शोधायचं या मामाला? कुठल्या रस्त्याला जायचं काही कळत नाहीये. हा हॅलो, ऐक, तुला एक मोबाईल नंबर आणि गाडीचा नंबर पाठवलाय. लवकरात लवकर त्याचं लोकेशन ट्रेस कर. आता कुठे मला लगेच 5 मिनिटाच्या आत कळलं पाहिजे. लगेच का मला? धैर्य, तुम्ही टेन्शन घेऊ नका, होईल सगळं नीट. शांत व्हा बघू. आलं लोकेशन. इथं का बोलत असेल तिने? ताई, 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 कुठं आहेस ताई? ताई, का बोलवलंस मला? तुला काय बोलायचंय ते बोलून टाक. हा, पण हे काय जर नवीन नाटक असेल तर मला सांगायचा प्रयत्न सुद्धा करू नकोस. त्याचा काहीही उपयोग होणार नाही. मी तुला 100 वेळा सांगितलंय, इरा आणि धैर्याचं लग्न झालंच पाहिजे. त्यासाठी मी तुला 100 चान्स दिले. पण काय केलंस तू? काय केलंस? तुझ्या हातनं काहीच झालं नाही. अरे अरे, माझ्या पोरगीला सून करून घ्यायचं सोडूनच दे. कशी वागलीस तिच्या बरोबर? कशी वागलीस? तिला कोंडून ठेवलंस, तिला मारलंस. अरे सदा पूजेचा मान सुद्धा तिच्या वाट्याला येऊ दिला नाहीस तू. काय वाटलं असेल माझ्या पोरगीला? सांग ना, काय वाटलं असेल? तू आणि तुझ्या त्या लाडक्या मुलामुळं माझ्या इराची काय अवस्था झाली मला चांगलंच माहित आहे. हे बघ, तुझं आणि माझं रक्ताचं नातं मध्ये येतंय म्हणून माझ्या हातनं काही झालेलं नाही. तसं नसतं ना तर काय दया? काय करणार आहेस तू? बोल ना, काय केलं असतंस? मारलं असतंस मला? रक्ताच्या थारोळ पाडणार होतास का मला? बोल दया, काय करणार आहेस? बोल ना. घे आणि मार मार मारून टाक. दाबरी करते. हे बघ, मला मारून जर का तुझे प्रश्न सुटत असतील, तुला हवं ते मिळत असेल ना, तर मी मरायला तयार आहे. मारून टाक मला, मारून टाक. कसं सांगू दया तुला? सावी आपल्या घराला लागलेला शाप आहे रे. तिला आपल्या घरातनं, घराच्या आयुष्यातनं काढण्यासाठी मी काय नाही केलं. पण नाही, माझ्याच्यानं नाही झालं ते. हरले मी. आणि म्हणून जर का तुला मी अपराधी वाटत असले ना, मग आता तूही गप्प बसू नकोस.
मारून टाक मला, मला मारून टाक. हे घे. अरे दाब ट्रिगर, मारून टाक मला, मारून टाक सांगते ना मी तुला, मारून टाक मला. धैर्य, हे बघा तुम्ही हळू चालवा गाडी. आहो एवढ्या फास्ट जायची काही गरज नाही. शांत डोक्याने चालवा. हा मार ना, मारून टाक मला. का थांबलायस? दाब ट्रिगर, दाब. मारून टाक ना रे. हारले रे मी खरंच हारले. हे दामिनी मुजुमदार पहिल्यांदा हारले. तिच्या मुलाकडून एक आई म्हणून मी हारले. किती काय काय केलं मी, सगळ्या प्रकारे समजावलं रे मी त्याला, पण नाही, त्याला त्या पोरीशिवाय दुसरं काही दिसतच नाही. तूच सांग आता, तूच सांग मी काय करू रे. इकडे आर तिकडे वीर अशी गत झाले माझी आता. तिकडे तू आहेस माझा सक्का भाऊ, जो सतत मला ब्लॅकमेल करत असतो, आणि दुसरीकडे माझा मुलगा धैर्य, जो त्याचा हट्ट सोडायला तयार नाहीये. सगळ्या प्रकारे समजावून झालं रे, त्याला शब्द दिला, प्रेमाने सांगितलं, रागावून झालं, पण नाही, मी हारले सगळ्याची. पण नाही, तो ऐकायलाच तयार नाहीये. चला आता मी पण काहीतरी ठरवलंय, आणि आता मी जे काही ठरवलंय ना, मी तेच करणार आहे. एक बाप म्हणून तुला इराची वाटणारी काळजी मी अगदीच समजू शकते रे. कुठल्याही बापाला वाटणारच ना की त्याची मुलगी सुखी राहावी, तिच्यावर कुठलंही संकट येऊ नये. आणि म्हणून तुला वाटत होत ना त्या इरा मुजुमदारांची सून व्हावी म्हणून. तुझं वाटणं काही चुकीचं नाहीये, अगदीच योग्य. आणि म्हणूनच मी सुद्धा एक निर्णय घेतलाय. मुजुमदारांची सगळी प्रॉपर्टी, राहतं घर, गाड्या, सगळं मी तुझ्या नावावर केलं. हे सगळे पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर्स आहेत. हे घे आणि या सगळ्यातनं मला एकदम मुक्त करून टाक. आणि राहिला प्रश्न इराच्या लग्नाचा, त्याची काळजी तू नको करू. मी आहे ना, मी धैर्यापेक्षा पण चांगला मुलगा शोधून काढेन तिच्यासाठी. हा शब्द आहे माझा.
प्लीज विश्वास ठेव माझ्यावर. आता विश्वास ठेवला नाही तर माझ्यासारखा मूर्ख माणूस मीच असेल तायडे. म्हणजे हे असं काय होईल याचा मी विचार सुद्धा केला नव्हता. पण मी केला होता ना तुझा विचार. मी नेहमी तुझ्या चांगल्याचा विचार केलाय रे दया. काही झालं तरी तू माझा सक्का भाऊ आहेस ना दया. आता मुजुमदारांच्या सगळ्या प्रॉपर्टीचा मालक तू आहेस. एकटा तू. ना कोणी भागीदार ना कोणी दावेदार. फक्त दया. पण दया हे सगळं अगदी कायदेशीररित्या झालेलं आहे. त्यामुळे हे पेपर्स नीट सांभाळून ठेव. अगं गोष्टी कशा सांभाळून ठेवायच्या हे मला सांगायला नको. तायडे 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 हे सगळं तू मला दिलंस. तुझं आणि तुझ्या पोरांचं काय? माझी मुलं आता मोठी झालीत. आता त्यांचं ते बघून घेतील काय ते. केलं ना मी. आयुष्यभर मी त्यांच्यासाठीच केलं सगळं. आणि राहिला प्रश्न माझा. माझी काळजी नको करू. माझं मी बघेन काय ते. पण दया तू तू आनंदात राहा आता. तू कायम म्हणायचास ना की ताई माझा कधीच विचार करत नाही म्हणून. आताही म्हणशील का रे? नाही ताई नाही. अगं 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 तुझ्यासारखी बहीण मिळायला एक नाही 7 जन्माचं पुण्य करावं लागेल. पुण्य. तायडे 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 तायडे. अगं खरंच का तायडे खरंच मी लय भाग्यवान आहे. लय भाग्यवान आहे. मी लय भाग्यवान आहे तायडे. अगं तू माझ्यासाठी केलीस ना हे मी विचार सुद्धा करत नाही. तायडे 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 माझी लाडाची ताडी माझी लाडाची ताडी तायडे. अरे माझ्यासारखा भाग्यवान मीच. मला अशी बहीण मिळाली. मामा इथं कशाला आले असतील? चल बघूया.